एका डोंगराळ गावात एक शाळा होती, भैरवनाथ विद्यालय. ती शाळा दिवसा गजबजलेली असायची, पण संध्याकाळ झाल्यावर तिथं कोणीही थांबत नसे. कारण लोक म्हणायचे, पेक्षा जास्त त्या शाळेत एका विद्यार्थ्याचा आत्मा अजून भटकतो. 5 वर्षांपूर्वी राहुल नावाचा मुलगा त्या शाळेत शिकायचा. तो अभ्यासात हुशार, पण घरची परिस्थिती फारच वाईट होती. एक दिवस त्याला शाळेच्या परीक्षेच्या आधी अचानक हृदयविकाराचा झटका आला. आणि तो गेला. शाळेत सर्वजण रडले. त्याच्या बाकावर त्याचं शेवटचं पत्र सापडलं. पेक्षा जास्त, आई, मी उद्या पहिलं यश मिळवणार आहे, फक्त थोडा वेळ थांब. त्या दिवसानंतर कोणी त्या वर्गात बसायचं नाही म्हणे. कारण रात्री ते पत्र आपोआप उघडायचं. आणि टेबलवर पेन फिरायला लागायचा. एक दिवस नवीन शिक्षक आले, निलेश सर. त्यांनी ऐकलं आणि हसले. भूत वगैरे काही नसतं. मीच राहतो आज त्या वर्गात. रात्र झाली. वीज गेली. फक्त चांदण्याचा प्रकाश वर्गात पडत होता. अचानक पेन आपोआप हलायला लागलं. आणि वहीत शब्द दिसू लागले. पेक्षा जास्त, सर. उद्या परीक्षा आहे ना? मी पुन्हा तयार आहे. सर थरथर कापले. त्यांनी हळूच मागे वळून पाहिलं. आणि बाकावर राहुल बसलेला होता, हातात पेन घेऊन हसत. त्याच क्षणी वाऱ्याचा जोराचा झोत आला. वही बंद झाली. आणि राहुल गायब झाला. सकाळी शिक्षकांनी ती वही उघडली. वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं, पेक्षा जास्त, आता माझं शिक्षण पूर्ण झालं. मी शांत झालो.